नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण. विषय पुन्हा एकदा आतकरगाव जिल्हा परिषदच्या मतदारसंघातील सासगाव पंचायत समिती बाबतीत आपण बोलतोय. आणि सासगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटात उमेदवार जे काही मिळत नव्हते, तर त्याच्या बाबतीत युवा सेनेचे प्रमोद शिर्के आणि संपूर्ण टीम म्हणजे चिंचवलीचे प्रवीण पाटील, पांडुरंग पाटील, मिरकुडवाडीचे देवनहवाचे जयेश तावडे, अशी बरीच मंडळी हे 2 ते 3 दिवसापूर्वी पाली फाट्याच्या एका हॉटेलमध्ये एकत्र आले होते. आणि शिवसेना ताकदीने लढली पाहिजे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेने ताकदीने आपला उमेदवार देणं गरजेचं आहे. सातत्याने उमेदवार मिळत नाही, हा एक मोठा विषय या मतदारसंघामध्ये पसरलेला आहे. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या शिवसेनेच्या युवकांनी एकत्र येऊन आपण एक उमेदवार देऊया, पक्षाकडे सुचवूया, आणि पक्षाने जर संधी दिली तर आपण जो ठरवतोय तो सगळ्यांच्या एकमताने त्याला आमदारांनी शिक्कामोर्तब केलं तर असा चेहरा आपण ताकदीने ह्या मतदारसंघामध्ये उतरूया, जो चेहरा युवकांचा चेहरा असेल आणि जो चेहरा खऱ्या अर्थाने सासगाव पंचायतीमध्ये लढला जाईल. बरीच ती बैठकीत खल झाल्यानंतर, त्या पालीफाट्याच्या बैठकीत खल झाल्यानंतर अखेर 3 पाटील, त्यातलं एक नाव आहे चिंचवलीचे शिवसेनेचे पदाधिकारी प्रवीण पाटील, दुसरं नाव आहे शिवसेनेचे पदाधिकारी जे मिरकुडवाडी इथे राहतात पांडुरंग पाटील, आणि तिसरं एक नाव आहे ते म्हणजे आतकरगावचे ज्यांच्या मिसेस मागच्या वेळी पंचायत समितीला लढल्या होत्या त्या गणेश पाटील. हे 3 पाटील, असे 3 नावं ह्या सासगाव पंचायत समितीसाठी ठरलेले आहेत. ह्या 3 नावांच्या व्यतिरिक्त आता कुठलं नाव नाहीये. ह्या 3 नावं उद्याच्या काळात येत्या 2-3 दिवसात आमदारांकडे जातील. मोठी चर्चा देखील सुरू झालेली आहे ह्या 3 नावांवर. 3 पाटीलपैकी एक पाटील नक्की लढेल असं बोललं जातंय. आणि माझी अशी माहिती आहे, उल्हास भुरके असतील, त्या भागातले सगळ्यांचं एकमत जवळजवळ झालेलं आहे. आणि या 3 पाटलांपैकी जर गणेश पाटील थोडे अजून तळ्यात मळ्यात आहेत, पण तो प्रवीण पाटील आणि पांडुरंग पाटील, पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांनी थोडं तळ्यात मळ्यात राहिलं तर पांडुरंग पाटील हा चेहरा सासगाव पंचायत समितीसाठी लढला जाईल. त्या सगळ्यांची आता एक वाक्यता झालेली आहे. आणि हा उमेदवार मिळत नव्हता, हा मेसेज त्यांना खोडून काढायचा आहे. आणि ताकदीने या युवक वर्गाला शिवसेनेच्या ह्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी लढायचं आहे, असं सगळ्या ह्या युवकांनी ठरवलं आहे. प्रमोद शिर्के हे त्यांचं नेतृत्व करतात आणि सगळी टीम अतिशय जयेश तावडे असतील, सगळी टीम चांगली काम करते. आणि वरिष्ठांचा म्हणजे आप्पा उल्हासराव भुरके असतील, सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना आहे, सगळ्यांचा पाठबळ त्यांच्या मागे आहे. आणि खऱ्या अर्थाने आज तो चेहरा मिळाला आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे कोणी उमेदवार असू द्या, परंतु युवकांची फळी मजबूत आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये शिवसेना ताकदीने संघटना मजबूत असल्यामुळे नक्कीच उद्या काळात या 3 पाटलांपैकी मी जो म्हटला पांडुरंग पाटील असतील किंवा प्रवीण पाटील असतील किंवा गणेश पाटील, कोणी जरी लढलं तरी ताकदीची ती लढत होईल. आणि सगळ्यांची खात्री आहे. आता जवळजवळ मी पण आता जवळजवळ थांबणार आहे, कारण आता उमेदवार मिळत नाही तर असं आता म्हणता येणार नाही. तर उमेदवार मिळालेले आहेत, फक्त फायनल आमदारांनी त्यावर शिक्कामोर्तब करणंच फक्त बाकी राहिलेलं आहे. तेवढं केलं तर पांडुरंग पाटील सुद्धा लढू शकतात, प्रवीण पाटील सुद्धा लढू शकतात आणि गणेश पाटील सुद्धा लढू शकतात. त्याच्यामुळे पलीकडे भाई शिंदे हे फायनल, इकडे 3 पाटलांपैकी एक फायनल, वरती पाटील असतील किंवा अन्य कोण असतील ते नंतर बघितलं जाईल. परंतु खालच्या आता 2 उमेदवार, खानाव पंचायत समिती, सासगाव पंचायत समिती, हा चित्र जवळजवळ मिटलेला असं समजतंय. आता बघूया नेमकं 2, 3, 17 किंवा 18 तारखेपर्यंत आमदार काय याच्यावर डिसिजन घेतात, तेवढंच फक्त आता बघावं लागेल. परंतु या 3 पाटलांना माझ्याकडून देखील शुभेच्छा आहेत. आता तरी लढा, माघार घेऊ नका. काय असेल ते असेल, वातावरण काय होईल ते होईल, निकाल काय लागेल ते लागेल, पण ह्या पाटलांना माझं असं म्हणणं आहे की आता लढा, माघार घेऊ नका, कच खाऊ नका, शेपूट घालू नका, लढा लढा लढा, बस. धन्यवाद.